तुम्हाला पडणारे स्वप्न आणि त्याचे अर्थ. शुभ अशुभ स्वप्न. स्वप्न नंबर 1. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात वाटेत पडलेले पैसे सापडल्याचे दिसले, या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. यामुळे भविष्यात तुमची आर्थिक अडचण दूर होईल आणि पैसे कमावण्याचे नवीन मार्ग देखील उपलब्ध होतील. स्वप्न नंबर 2. स्वप्नात स्वतःचे लग्न पाहणे. जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात स्वतःचे लग्न झालेले दिसले तर त्याच्यासाठी हे अशुभ स्वप्न असते. स्वप्नात स्वतःला लग्न करताना पाहणे हे सूचित करते की भविष्यात तुमच्या आयुष्यात काही मोठी घटना घडणार आहे. अशा स्थितीत सतर्क म्हणजेच सावध राहण्याची गरज तुम्हाला आहे. स्वप्न नंबर 3. स्वप्नात कुत्रा वेगवेगळ्या अवस्थेत दिसतो. जर रडणारा कुत्रा दिसला तर याचा अर्थ वाईट बातमी येणार आहे. कुत्रा पाहणे म्हणजे तुम्ही जुन्या मित्राला भेटू शकता. स्वप्नात मांजर पाहण्याचा अर्थ असा आहे की तुमची एखाद्याशी भांडणं होऊ शकतात. तर स्वप्नात मांजर पाहणे हे अत्यंत अशुभ स्वप्न. स्वप्न नंबर 4. स्वप्नात लग्नाची वरात पाहणे. जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात स्वतःच्या लग्नाची वरात दिसली तर ते त्या व्यक्तीसाठी शुभ मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की आगामी काळात समाजात तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढणार आहे, ज्यामुळे तुम्हाला चांगले आर्थिक आणि मानसिक लाभ देखील मिळू शकतात. स्वप्न नंबर 5. जर स्वप्नात पूर्वज आपल्या डोक्याजवळ उभे असलेले दिसले तर या स्वप्नाचा अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यातील त्रास कमी होणार आहेत. जर ते आपल्या पायाजवळ उभे असलेले दिसले तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यात संकटे येणार आहेत. वृद्ध आपले पूर्वज स्वप्नात तुमच्या डोक्यावर हात फिरवताना दिसले तर याचा अर्थ ते तुमच्यावर समाधानी आहेत आणि तुम्हाला ते आशीर्वाद देऊ इच्छितात. हे अत्यंत शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न नंबर 6. वासरू स्वप्नामध्ये पाहणे हे शुभचिन्ह आहे. याचा अर्थ तुम्ही स्वावलंबी आहात आणि तुम्हाला पैसे मिळणार आहेत. स्वप्न नंबर 7. स्वप्नात उंट दिसणे चांगले मानले जात नाही. चालताना उंट दिसला म्हणजे काही शारीरिक समस्या उद्भवू शकतात. याशिवाय उभा असलेला उंट दिसणे म्हणजे तुमच्यावर कोणत्या तरी प्रकारची संकटे तुमच्यावरती येऊ शकतात. हा उंट दिसणे या स्वप्नाचा अर्थ अशुभ आहे. स्वप्न नंबर 8. गाय. विविध प्रकारच्या गायी स्वप्नामध्ये दिसण्यामागे वेगवेगळी रहस्य दडलेली असतात. जर तुम्हाला स्वप्नात पांढरी गाय दिसली तर तुम्हाला साखर आणि चांदीच्या व्यवसायात फायदा होईल. चित्रकपरी गाय दिसल्यावर व्याजाच्या व्यवसायात नफा होईल. जर तुम्हाला स्वप्नात गायीतून दूध निघताना दिसले तर याचा अर्थ मालमत्ता आणि व्यवसायात नफा होईल. तर हे अत्यंत शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न नंबर 9. अनेकांना स्वप्नात साप दिसतात. ते पाहून घाबरतात आणि वाईट वाटू लागले, पण असे नाही. साप किंवा नाग दिसणे शुभ असते. याचा अर्थ तुमच्या जीवनात सर्व प्रकारची सुख, समृद्धी, समाधान येणार आहे. हे अत्यंत शुभ स्वप्न आहे. स्वप्न नंबर 10. माशाला लक्ष्मीचे प्रतीक म्हटले जाते. त्याचे स्वप्नात दिसणे म्हणजे तुम्हाला पैसा मिळणार आहे. हे अत्यंत शुभ स्वप्न आहे. स्वप्न नंबर 11. स्वप्नात हत्ती दिसणे हे शुभ लक्षण आहे. असे म्हणतात की यामुळे जीवनात सुख, समृद्धी वाढते. हत्ती वेगवेगळ्या प्रकारचे पाहिला जातो, ज्यामुळे त्याचे वेगवेगळे फायदे होतात. 2 हत्तींनी एकत्र दिसणे म्हणजे तुमचे वैवाहिक जीवन आनंदी होणार आहे. हत्ती बसलेला हत्ती दिसणे
म्हणजे तुमच्या काही कामात अडथळा निर्माण होऊ शकतो. जर तुम्ही स्वप्नात स्वतःला हत्तीवर स्वार होताना दिसले तर याचा अर्थ तुमच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि तुमच्या जीवनामध्ये समृद्धी वाढेल. तर स्वप्नामध्ये हत्ती पाहणे किंवा दिसणे हे अत्यंत शुभ स्वप्न आहे. स्वप्न नंबर 12, मुंगूस. जर तुमच्या स्वप्नात तुम्ही मुंगूस दिसले तर तुमच्या मनातील कोणताही शत्रू असेल तर तो निघून जाईल. स्वप्न नंबर 13, जर तुमच्या स्वप्नात नातेवाईक आले तर नातेवाईक दिसणे तुम्हाला नवीन चांगल्या स्वप्नात तुमच्या घरी नातेवाईक येताना दिसले म्हणजे तुम्हाला नवीन चांगल्या संधी मिळणार आहेत. हे अत्यंत शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न नंबर 14, सेलिब्रेशन. जर तुम्ही तुमच्या स्वप्नात पार्टी, लग्न किंवा उत्सवात स्वतःला पाहत असाल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही लवकरच कोणाच्या तरी शोकसभेला जाल. स्वप्न नंबर 15, मृत व्यक्तीचे स्वप्नात दिसणे. जर तुम्ही तुमच्या स्वप्नात मृत झालेल्या तुमच्या स्वतःच्या किंवा नातेवाईकाशी बोललात तर याचा अर्थ मनाची काही इच्छा तुमच्या पूर्ण होणार आहे. हे अत्यंत शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न नंबर 16, भूत स्वप्नात दिसणे. एखादे भूत दिसणे असे मानले जाते की याचा अर्थ असा आहे की भविष्यात तुम्हाला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागेल. हे अत्यंत अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न नंबर 17, उपासना. जर तुम्ही स्वतःला पूजा करताना दिसला तर याचा अर्थ तुमच्या समस्या लवकरच संपणार आहेत. स्वप्न नंबर 18, नदी पाहणे. जर तुम्ही स्वप्नामध्ये नदी पाहत असाल तर तुमची स्वप्ने लवकरच पूर्ण होणार आहेत. हे अत्यंत शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न नंबर 19, स्वप्नात दात पडणे अशुभ मानले जाते. हे स्वप्न दिसल्यास तुम्हाला काही त्रासाला सामोरे जावे लागेल. याचा अर्थ तुमच्या घरात तुमच्या भावा बहिणीवर काही संकट येणार आहेत हे सूचित करते. स्वप्न नंबर 20, बांधकाम करताना स्वप्नामध्ये घर बांधले जात आहे किंवा एखादी इमारत बांधली जात आहे. हे स्वप्नामध्ये पाहणे चांगले आहे. यामुळे तुम्हाला भविष्यात प्रगती मिळेल. स्वप्न नंबर 21, सोनं मिळणे. स्वप्नात तुम्हाला कोणी सोने देत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमचे लवकरच लग्न होऊ शकते. हे अत्यंत शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न नंबर 22, रडणारे मूल. जर स्वप्नात एखादे रडणारे मूल दिसले तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात काही निराशा येणार आहे. काही आजार किंवा काही वाईट बातमी येऊ शकते. तर हे अत्यंत अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न नंबर 23, स्वप्नात देव पाहणे. स्वप्नात देव पाहणे याचा अर्थ तुम्हाला भरपूर पैसा मिळणार आहे. हे अत्यंत शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न नंबर 24, नदीचे पाणी पिणे किंवा पाहणे. स्वप्नात नदीचे पाणी पाहणे म्हणजे अत्यंत शुभ स्वप्न आहे. साधू भिक्षित याचा अर्थ तुमचा चांगला काळ सुरू होणार आहे. तर तुम्ही स्वप्नामध्ये साधू ऋषींना तपश्चर्या करताना पाहणे याचा अर्थ तुम्ही दान करावे.